आज आपण हिरवी मिरची घालून चमचमीत आणि कुरकुरीत अशी भेंडीची भाजी बघणार आहोत. तर ही भेंडीची भाजीची रेसिपी जी आहे ना, खूपच सोपी आहे. शिवाय जेव्हा आपण प्रवासात कुठे जात असू ना, तर डब्यासाठी ही भेंडीची भाजी आपण घेऊन जाऊ शकतो. अजिबात खराब होणार नाही. तर खूपच सोपी रेसिपी आहे आणि तितकीच चवीलाही अप्रतिम आहे. तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर सर्वात आधी लागेल इतकी भेंडी आपण घ्यायची आहे आणि भेंडीला आपण स्वच्छ पाण्यामध्ये आधी धुवून घ्यायचं आहे. म्हणजे वर काही घाण लागलेली असेल ना, तर ती निघून जाते. आता एकदा हे छानसं पाण्यात धुवून घेतल्यानंतर ना, आपण हे एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊया आणि स्वच्छ कापडाने याला पाणी निघेपर्यंत छानसं पुसून घ्यायचं आहे. याच्यावरती पाण्याचा अंश आपण ठेवायचा नाही आहे. एकदम कोरडं होईल असं आपण हे पुसून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, जेव्हा भेंडी आपण करतो ना, तेव्हा ती चिकट होणार नाही आणि छानशी अशी कुरकुरीत होते. आता हव्या त्या आकारामध्ये आपण लहान किंवा मोठ्या साईजमध्ये भेंडी कट करून घ्यायची आहे आणि भेंडी कट झाल्यानंतर कढईमध्ये आपण इथे तेल घेतलेलं आहे. तर तेलामध्ये आपण ही भेंडी टाकून घ्यायची आहे. आता भेंडी फ्राय करत असताना याच्यामध्ये आपण जे तेल टाकलेलं आहे ना, ते कडकडीत गरम असणं गरजेचं आहे आणि गरम तेलामध्येच आपण भेंडी फ्राय करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम ही आपण हायच ठेवलेली आहे. त्यामुळे काय होतं ना, चिकटपणा भेंडीमधला लवकर निघून जातो आणि भेंडी कुरकुरीत व्हायला मदत होते. म्हणजे डब्यासाठी किंवा प्रवासासाठी कुठे आपण घेऊन जाणार असो भाजी, तेव्हा ही लवकर खराब होत नाही. आता भेंडी तळत आहे तोपर्यंत आपण याचं एक वाटण बनवून घेऊया. तर वाटणासाठी आपण इथे घेतलेला आहे 1 चमचा जिरं घेतलेला आहे, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि वाटण आपलं तयार झालेलं आहे. भेंडी ही आपली छानशी तळलेली आहे. आता हे आपण एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. तेल निथळून आपण छानसे हे ताटात काढून घ्यायचं आहे आणि उरलेल्या त्याच तेलामध्ये आता आपण 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी छानशी तडतडली की त्याच्यामध्ये वाटलेलं वाटण टाकायचं आहे आणि छानसं खरपूस होईपर्यंत आपण हे तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. पण आपलं हे वाटण जे आहे ना, ते तेलामध्ये करपवू न देता छानसं मीडियम गॅसवरती आपण हे परतवून घ्यायचं आहे. वाटण छानसं परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये तळलेली भेंडी टाकायची आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा इथे मी धने पावडर टाकलेला आहे आणि शेंगदाण्याचं कूट आपण टाकलेलं आहे इथे. तर आवर्जून शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये टाका. त्यामुळे भेंडीच्या भाजीला खूपच अप्रतिम अशी चव येते. तेव्हा ही रेसिपी आता तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर मला नक्की सांगायला विसरू नका. वरून आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपली भेंडी जी आहे ती तयार झालेली आहे. दिसते ना, अगदी अप्रतिम अशी, चवीलाही तितकीच जबरदस्ती झालेली आहे. तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडली रेसिपी तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. तेव्हा भेटूया पुन्हा नवीन रेसिपींसोबत.